जय हिंद मित्रांनो, आज मी तुम्हाला सिक्युरिटी गार्डबद्दल माहिती सांगणार आहे. सिक्युरिटी गार्डची ड्युटी कशी असते आणि कशी करावी लागते. तर मी आज नाईट शिफ्टमध्ये आहो. नाईटमध्ये माझी ड्युटी आहे. नाईट ड्युटीमध्ये अजिबात झोपता येत नाही. म्हणजे अजिबात झोपायचं नसते आणि राऊंड मारत राहावं लागते. अगर समजा झोप आली, थोडंसं वाटत आहे की आपल्याला झोप येऊन राहिली बा, तर लगेच डोळ्यावर पाणी मारून, चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा धुवून टाकायचा आणि लगेच आपण राऊंड मारायला लागायचं. म्हणजे काय होते की आपली झोप उडून जाते. लगेच उडून जाते. त्याच्यामुळं आपण राऊंड मारायचा लगेच. असं वाटलंच की आपल्याला झोप येत आहे म्हणून झालं एक. आणि त्यानंतर पूर्ण नाईटमध्ये राऊंड मारत राहावं लागते. म्हणजे जेव्हा आपण प्लांटमध्ये आहे, कारण इथे जसे की 5 युनिट आहे, तर 5 युनिटमध्ये पूर्ण जे आपली बाँड्री राहते, ते बाँड्रीच्या अंडरमध्ये आपल्याला पूर्ण राऊंड मारावं लागते. जशी वॉल बाँड्री राहते, वॉल बाँड्री चेक करणे की कोणती बाँड्री काही तुटलेली आहे, कुठं बाँड्री काही झालं आहे, काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा बाँड्री कशामुळे तुटली, काय तुटली, ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवणे. आणि कोणी काही चोरी करत असते की. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण राऊंड मारतो त्यावेळेस आपल्याला हे विसील असते, आपल्याकडे हे विसील मारायची असते. प्रत्येक राऊंडला ही विसील मारायची की त्याने कोणतीही गोष्ट कोणी काही करणारा असेल, म्हणजे चोर वगैरे असतात, कोणी काही हे असतात, तर त्या गोष्टीनं विसील मारल्यामुळं का ते पुढचा व्यक्ती अलर्ट होऊन जाते की इथं गार्ड आहे, सिक्युरिटी गार्ड आहे. त्याच्यामुळं तो व्यक्ती या गोष्टीनं अलर्ट होऊन जाईल की विसील मारल्यानं. आणि दुसरी गोष्ट की आणखी आपल्यासोबत एक टॉर्च पाहिजे. जसं की माझ्याकडे एक टॉर्च आहे. हा टॉर्च असला पाहिजे आपल्याकडे की खूप दूरपर्यंत याचा प्रकाश पडू शकेल. जसं की 100, 150, 200, 300 मीटरपर्यंत मिनिमम असला पाहिजे. टॉर्चचा म्हणजे जो डिस्टन्स आहे, उजेड आहे, तो तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. 200 ते 300 मीटरपर्यंत कमीत कमी. म्हणजे तुम्हाला ते कमीत कमी त्या ज्या जागेवरून तुम्ही बघताय त्या बाँड्रीपर्यंत तरी पोहोचलेला पाहिजे तो प्रकाश, की तुम्हाला दिसेल का त्या व्यक्ती तिथे काही मुवमेंट चालू आहे की नाही आहे. काही मुवमेंट असेल तर तुम्हाला दिसेल, कोणी व्यक्ती असेल तर दिसेल. यासाठी तितक्या मीटरपर्यंत कमीत कमी असला पाहिजे तुमच्याकडे. त्यापेक्षा जास्तही असताच तुम्ही जसा तुम्हाला वाटेल त्या क्वालिटीचा तुम्ही बोलवू शकता. हा मी ऑनलाईनच बोलवलेला आहे आणि ऑनलाईन हा टॉर्च माझ्याकडे कम्फर्टेबल आहे माझ्यासाठी. आणि तिसरी गोष्ट जसं की आता आम्हाला एक नवीन वॉकी टॉकी भेटलेला आहे, की जसं की आमचा प्रॉब्लेम हे होता की जसं आम्ही फोन केला की मेन गेटवर, जे मेन गेट असते त्या मेन गेटवर फोन केला की रेंजमुळं तो मेसेज पोहोचत नव्हता, की काही आवाज नव्हता येत बरोबर. नेटवर्क नसलं की मोबाईलचा नेटवर्क, आपला मोबाईल कशावर डिपेंड आहे की नेटवर्क जर नेटवर्कच नसेल तर आवाज व्यवस्थित जाणार नाही. त्याच्यासाठी आता हा वॉकी टॉकी भेटलेला आहे आम्हाला. या वॉकी टॉकीमुळं आमचा मेसेज क्लिअर पोहोचू शकते. कारण की जशी याची पण रेंज राहते, काही 1 किलोमीटर 2 किलोमीटर त्या रेंजपर्यंत हा क्लिअर काम करते. जसं की आम्हाला सेट करून दिलेला आहे आता वॉकी टॉकी. त्याचा अँटिना आहे की अँटिना याच्यामुळं मेसेज पोहोचते. हे बटन आहे सिग्नलची, याच्यावरती हे सिग्नल सेट करून दिलेलं आहे आम्हाला. आणि हे आहे तुमचा ऑन ऑफची बटन. याच्यामुळे तुमचा आवाज पण मोठा लहान होऊ शकतो आणि ऑन ऑफ होतो. आणि हे आहे बटन. हे जे बटन आहे, हे समजा तुम्हाला मेसेज द्यायचा आहे, तर तुम्हाला मेसेज द्यायच्या वेळेस हे बटन प्रेस करायचे. प्रेस केल्यानंतर तुम्ही याच्यावरती असं आपण जे काही आपल्याला मेसेज द्यायचा आहे, जसं की आता मी पॉवर प्लांटमध्ये आहे किंवा गेट नंबर 3मध्ये आहो, गेट नंबर 2, तर मी असं म्हणू शकतो हे बटन प्रेस करायची. त्याच्यानंतर बोलायचं पॉवर प्लांट रिपोर्टिंग सर. त्यानंतर तुमचा काय मेसेज आहे तो म्हणायचा. नंतर हे बटन जे प्रेस केली त्यावरचे बोटं काढून घ्यायचे, म्हणजे बटन सोडून द्यायची. तो मेसेज त्यांच्याकडे पोहोचून जाईल. लगेच तुम्हाला तिकडून रिप्लाय येईल की जे काही समजला असेल त्यांना, तर ते तुम्हाला रिप्लाय देतील. यासाठी वॉकी टॉकी यूज केला जातो की ज्यावरती तुमच्याकडं मोबाईलनं काम नाही होत. म्हणजे आता यानेच काम करायचं, कारण की इश्यू याचा मोबाईलच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं आता जिथे कुठे सर्व पॉईंटवर हाच वॉकी टॉकी आहे, अवेलेबल आहे. या पद्धतीची ड्युटी आहे. म्हणजे अजून नाईटला असं आहे की अजिबात झोपायचं नाही आहे.
पूर्ण राऊंड मारत राहायचं आहे, की जेवढं प्लांट पूर्ण जो प्लांट आहे आपला जो युनिट, मला ज्या युनिटमध्ये ड्युटी दिलेली आहे तर पूर्ण मला राऊंड मारत राहायचं आहे. कुठं आणखी हे गोष्ट लक्षात ठेवायची ड्युटीमध्ये, की कोणी झोपलेलं असेल, म्हणजे कोणत्याही प्लेसमध्ये झोपलेलं असेल, कोणी वर्कर एम्प्लॉई किंवा कोणी ना कोणी झोपलेलं राहते रात्री नाईटमध्ये, काही काम नसल्यास तर झोपून राहते, जेणेकरून की जिथे ॲक्सिडेंट होईल किंवा काही प्रॉब्लेम होईल अशा ठिकाणी कोणी झोपलेलं नसलं पाहिजे, कोणी अनसेफ्टीमध्ये नसलेलं पाहिजे. आणि कुठेही कोणाला कोणत्याही ठिकाणी झोपू नाही द्यायचं आहे. मेन म्हणजे गोष्ट म्हणजे कोणी झोपलेलं राहते, ड्युटी नसते, म्हणजे काम नसते ड्युटीवर त्यांना, तर ते झोपून जातात. पण कुठेही झोपते, असं खूप जणं असतात की कुठेही झोपून जातात, ज्याने काही बाजूला काही सामान पडलेलं असते, काही शक्यता असते पडायची, काही ड्रम लागलेले असते एकावर एक, त्याच्या खालीच झोपलेलं असते, कदाचित वरून ड्रम पडला त्याच्या अंगावर. या गोष्टी आपल्याला अशा पाहायच्या आहेत. काही की पेपरचे बंडल असतात मोठे मोठे, का ते एकावर एक उंच ठेवलेले राहतात, त्याच्या खाली कोणी झोपलेलं राहते. त्याच्यामुळं आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. लगेच आपल्याला तो व्यक्ती दिसलाच त्याला उठवायचा आहे आणि त्याला सांगायचं की इथं कधी पुन्हा झोपायचं नाही. अशा बहुतशा काही गोष्टी आहेत की त्या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला आम्हाला लक्ष ठेवावं लागते, की जेणेकरून कोणती दुर्घटना नाही झाली पाहिजे. खूपदा कोणी अनसेफ्टीमध्ये राहते, कोणी वरती चढते, काही करते, सेफ्टी बेल्ट नसते त्यांच्याकडे, किंवा मग कोणी बिना चपलीचे, कोणी बिना बुटाचे काम करतात, की काही पण समजा खाली काही पडलं असला, किडे काही रुतायचं भेव लागते. त्याच्यामुळे हे गोष्टी सगळ्या बघायच्या आणि ज्या सिनियर असते त्यांचे किंवा आपले सिनियर, त्यांना तो रिपोर्ट पोचवायचे की सर अशी गोष्ट आहे, ही गोष्ट आहे. ही प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत शेअर करायची आपल्या सिनियरकडे. हे आमचं काम असते. कोणतीही आम्हाला प्रॉब्लेम आला किंवा काही प्रॉब्लेम असला आमचा, तर आम्ही प्रत्येक गोष्ट आमच्या सिनियरकडे पोहोचवतो की सर हा असा प्रॉब्लेम आहे इथे. ह्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवणं आमचं काम आहे. आणि नाईटमध्ये अजिबात झोपताना सगळे इकडे राऊंड मारत राहावं लागते, जेणेकरून काही झालं नाही पाहिजे. तर अशी आमची ड्युटी आहे नाईटची. आणखी सांगायचं म्हटलंच तर की पूर्ण जो युनिट दिलं राहते, आल्याबरोबर जसं आपण ड्युटीवर चढलो तेव्हा आपण चार्ज घेतो, तर चार्ज घेतल्यानंतर लगेच पहिले राऊंड मारायचं असते पूर्ण युनिटकडे. म्हणजे ज्या युनिटमध्ये आपली ड्युटी लागली ते पूर्ण राऊंड मारायचे असते, सगळं चेक करायचे असते आधी, कसं काय आहे, जसे ते आहे की नाही. आणि जेव्हा आपण आपली शिफ्ट संपायच्या आधी 15-20 मिनटं आधी आणखी एक राऊंड मारून घ्यायचा, की आपली बाउंड्री कशी आहे, जशी आधी होती तशीच आहे की नाही आहे, काही प्रॉब्लेम आहे की नाही. हा चार्ज द्यायच्या आधीच, आपली शिफ्ट चेंज व्हायच्या आधीच सगळ्या ह्या गोष्टी चेक करून घ्यायच्या, की जशा की तशा आहे की नाही आहे, व्यवस्थित आहे की नाही आहे, आणि कोणतं सामान कुठं काही गेलेलं आहे का, याही गोष्टी थोडा बघून घ्यायच्या. या प्रकारे आमची ड्युटी आहे नाईटची. आणि अजून आतापर्यंत जागणं चालूच आहे. आता वाजले असतील, किती वाजले, तर 1 वाजलं कमीत कमी. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. काही महत्त्वाची गोष्ट वाटली सांगायची तर सांगतोच. जय हिंद.